जय श्रीराम. मी तेच तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली व्लॉगमध्ये. बॅक टू बेसिक आपण पोहोचलो होतो कॉलेजला आणि आपल्या कॉलेजला एक फंक्शन होतं आज. त्याच्यासाठीच आपली ही तयारी झालेली होती आणि आपलं गिम्बल पण आज काढलेलं होतं आपण बाहेर. म्हटलं करून टाकू शूट. कॉलेजमध्ये एंट्री मारताच आपल्याला दिसला संकेत रौंदळ म्हणजेच आपला नाना आणि इकडे पुरेपूर प्रयत्न चालू होते अविनाशचे शूट करण्याचे, पण कॅमेरा बंद होता हे विसरून गेला होता तो. आपण पोहोचलो होतो कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आज आपला बोक्या आलेला होता कार्यक्रमासाठी हसत खेळत. आपल्या कॉलेजला प्रोग्राम आहे आणि त्याच्यात काही ऍक्टिव्हिटी राहणार नाही असं कधी झालंच नव्हतं. पैसे टाकायचा लिफाफा बनवायचा होता, पण अविनाश आमले यांचा इकडे पुरेपूर प्रयत्न चालू होता विमान बनवण्याचं. भाऊ काय थांबणार होतं का विमान बनवून? उडवायची तयारी होती. म्हटलं थांब, यांनी बनवायचंय. बाकी ऍक्टिव्हिटी तर आपण केली होती आणि कोणाला लागलं तर घेऊन जा, पैसे तुम्हीच टाकून घ्या. प्रोग्राम तर तसा झाला होता आणि बाहेर आपली जनता उभी होती आणि अविनाश आमले आज एकदम सिरियस डिस्कशन करतोय. काय माहिती काय करतोय. कॉलेजचे सगळे कामं तर झाले होते आणि मी निघालो होतो रूमकडे जाण्यासाठी. तेवढ्यात मला समजलं की आमची जनता ही एका गार्डनमध्ये बसलेली आहे. आणि असा विचार अजिबात करू नका की त्यांना बोर होतोय म्हणून ते बसले. इथं बीच दगड मारायचे कामं चालू होते. ही पोरगी तर दगड शोधून शोधून मारत होती. थोड्याच वेळात त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागला की संत्री कोण लवकर सोलणार असं, आणि ह्याचे विजेता ठरले होते, म्हणजे बहुमतांनी विजयी ठरले होते दममध्ये. तरी तुम्हाला वाटत असेल ना मास्टर्सला आहे पोरं, पण त्यांना काही घेणं नाही. ते इकडे क्रिकेट खेळतंय, कोणी विट्टी दांडू खेळतंय. हे विशेष म्हणजे आपल्या गनमनचं एक वेगळं जग चालू असतं. कोणत्या जगात असते ते काय माहिती. बाकी तुम्ही माझे 5,000 फॉलोअर कंप्लीट केलेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.